गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र। तर 2 दिवस आपल्या व्हिडिओ नव्हत्या कारण कृषिकाची आणि माझी तब्येत ठीक नव्हती। तरी 2 दिवस मी ब्लॉग काढायचा प्रयत्न केला पण अर्धेच व्हायचे, म्हटलं नाही काय होत नाही। आणि कृषिकाच्या पोटात दुखत होतं आणि तिला ताप सुद्धा आलेला, म्हणून मी ब्लॉग शूटच नाही केला। सो आज शूट करायला घेतला। आज थोडी तब्येत ठीक आहे आणि आम्ही मम्मीकडे आहोत। आज तर घरी जाणार आहे। आज किरण सुद्धा येणार आहे दापोलीवरून, राईडसाठी गेलेला। आणि मी आत्ता चालली आहे इंदामाताला। 2 दिवस झाले आजारी असताना सुद्धा मी जरा साड्यांचं बघत होते। आता आपला शिमगा येतो, त्यासाठी मला साडी घ्यायची होती। चुनाभट्टीत बघितलं तर मला पाहिजे तशी साडी नाही भेटत आहे। म्हटलं थोडा वेळ आपल्यासाठी काढूया आणि दादरला इंदामाताला जाऊन साडी घेऊन येऊया। तर म्हटलं कृषिका थोडी ठीक आहे, मम्मी घरी आहे, म्हटलं तोपर्यंत मी पटकन साडी तरी घेऊन येईन। तर आता दादरलाच चालली आहे साडी आणायला। चला, तर मी एवढ्याला आली आहे बससाठी। आता बघूया आपल्याला किती वेळात बस मिळते आहे, मग पटकन तसे पोहोचून जाऊ। कारण का ट्रेन चेंज करून 2 परत चालावं लागेल। हे डायरेक्ट स्टॉपजवळ आपल्याला सोडून देईल। चला, तर मी इंदामाताला तर उतरली आहे, पण एक स्टॉप जरा पुढे आली आहे, त्यामुळे रिटर्न मला 5-10 मिनिटं चालत जावं लागणार आहे। शिंदेवाडीजवळ त्यांनी बस थांबवली, इंदामाता स्टॉपला बस थांबलीच नाही। तर नशीब पटकन बस मिळाली आणि मी ते पोहोचली आहे। चला, तर मी इंदामाताला पोहोचली आहे। टी शर्ट, बॅग्स, सगळ्याचं मार्केट बसले बघ इकडे। साड्या, तर इथे तर पोहोचली आहे मी। आता बघूया आपल्याला कुठे कुठे साड्यांची दुकानं दिसतात, तिथे जाऊन साडी बघूया छान अशी। चला, तर इकडे कोणत्या पण साडीवर मॅचिंग ब्लाऊज 100 रुपये। नक्की या कधी आलात तर, कोणाला हवे असतील तर। तर इथे लाईनीत आपल्याला साड्यांची दुकानं दिसली आहेत। बघूया दुकानात जाऊन आपल्याला आवडते का साडी। माहेरमधनं मी एकदा लग्नासाठी साडी घेतली होती, म्हणजे आमच्या लग्नात आईने मला घेतली होती आणि तीच मी नेसून गेले होते। बघूया, तर काही ठिकाणचे मागील गणपती असून गेले ना, तर दादर टीटीचा मागील गणपती आज चाललाय। खूप सुंदर मूर्ती आहे बघा। तर आर्ट इंडिया सिल्वर मध्ये आलात तर तुम्हाला तुमच्या बजेट मध्ये साड्या मिळतील। दाखव, ही दाखव, या कशा आहेत? 400 मध्ये आहे, ही 400 मध्ये आहे, ही होलसेल मध्ये आहे, ही 350 मध्ये आहे, 350, ही 300 मध्ये आहे, ही पण सुंदर आहे, ही 250 मध्ये आहे, 250। ही आमच्याकडे शालू पण असते 1200 मध्ये आहेत, ही 1700 मध्ये आहे, ही प्युअर मध्ये, शिव मध्ये मला 35 से 5000 मध्ये भेटणार तुम्हाला। आमच्याकडनं ही आहेत 2500 रुपयाची। तर या दुकानात मला पाहिजे तशी साडी भेटली आणि हा कलर सुद्धा किती 650 ना। या दुकानाच्या बाहेरच साड्या लावल्या तुमच्या बजेटमध्ये सगळ्या साड्या। तो पण कलर चांगला। तर मी ही साडी घेतली आहे, छान आहे, तुम्ही पण या नक्की घ्यायला। तर साडी तर मी घेतली आहे, आता इथून निघते आहे। आता माझ्या कृषिकासाठी काहीतरी बघते आणि मग निघते इथून। चला, कृषिकासाठी पंजाबी ड्रेस बघत होती, बघूया। हे बघा साडी, हां अबोली कलर, अबोली पण होता पण एवढं खास नव्हतं वाटतं, डिझाईन होती। ही बघा साडी कशी आहे, कलर कसा आहे। मला माडे असा कलर नव्हता म्हणून।
तर दुपारी साडी घेऊन आली, छान अशी साडी भेटली, कृषिकाला ड्रेस पण परफेक्ट झाला आणि आता आम्ही चाललो आहे किशोरीकडे. असंच हे थोडं बोलवलं आहे, त्या गावाला जायची उत्सुकता वाढली आहे, काय ना काय गप्पा असतातच. चला. हे डिंगी 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 गड हसला, हा बोलायला लागलाय. तर आत्ताच मम्मीकडून आले, चेंज वगैरे केलं, येताना जेवणच आले होते मी. आणि कृषिका गल्लीत खेळायला सुद्धा गेले आल्या आल्या रियांशकडे. आणि आजची तुम्हाला साडी कशी वाटली? आणि खरंच इंदामताला खूप छान साड्या मिळतात, आपल्या बजेटमध्ये पण असतात ज्यांना देण्या घेण्याला. जसं आपण तिकडे बघितलं होतं तिकडे पण छान साड्या आहेत. मी फर्स्ट टाईम गेली, म्हणजे मागे एकदा गेली होती पण माझ्यासाठी अशी मी शॉपिंग केली नव्हती साडीची, सो आज घेतली. खूप म्हणजे पूर्वी कलर खूप चालायचे, डिझाईनसुद्धा, आणि मला तो कलर खूप आवडतो, सो तो कलर घेतला. आणि तुम्हाला साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि किरण येतोच आहे, ऑन द वेच आहे. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.